हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. पण आपल्याकडे टास्क असा आहे की आपल्याकडे एक ॲरे आहे. तर आपल्याला त्यामधील मॅक्झिमम नंबर हा फाइंड करायचा आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे त्याचं लॉजिक, द मेमरी डायग्राम, आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला, सर्वात आधी आपण बघूया आपल्या व्हिडिओचं लॉजिक, म्हणजेच आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत मॅक्झिमम नंबर. तर सर्वात आधी आपल्याला एक ॲरे लागेल. आपला ॲरे हा इंटिजर असेल. त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स मी हे ऍड करून घेतो. हे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत. तर आता तुम्ही बघू शकता की माझ्याकडे एलिमेंट्स आहे 2, 1, 5, 3 अँड 4. तर याच्यामध्ये माझ्याकडे मॅक्झिमम नंबर आहे 5. तर मला मॅक्झिमम नंबर हा 5 प्रिंट झाला पाहिजे. तर याच्यासाठी जर आपण विचार केला तर आपल्याला पहिला जो 0 इंडेक्सला एलिमेंट्स आहे त्याला मॅक्झिमम नंबर असं समजावं लागेल आणि त्याला बाकी एलिमेंट सोबत कम्पेअर करावं लागेल. तर सर्वात आधी आपण इंडेक्स 0 ला मॅक्झिमम नंबर समजू. ॲरे ऑफ आय हा आपला मॅक्झिमम नंबर आहे. देन आपल्याला आपला ॲरे मध्ये आपल्याला ट्रॅव्हर्स करायचं आहे. तर त्याच्यासाठी फॉर लूपची आपल्याला हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर आय इक्वल टू 1, देन कंडिशन चेक करावी लागेल. .length आणि परत आय ला इन्क्रीज करावं लागेल. देन ओपन फॉर लूप. देन इथं मला परत चेक करावं लागेल की ॲरे ऑफ आय हा मॅक्स पेक्षा मोठा आहे की नाही. जर असेल तर त्याला मला असाइन करावं लागेल. तर इफ ॲरे ऑफ आय जर माझ्या मॅक्स पेक्षा मोठा असेल तर मॅक्स मध्ये मला ॲरे ऑफ आय हा स्टोअर करावा लागेल. ऑफ आय क्लोज इफ ब्लॉक क्लोज फॉर लूप. देन मला इथं मॅक्झिमम नंबर भेटून जाईल. देन मला मेसेज प्रिंट करण्यासाठी SO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इथं मेसेज दाखवावं लागेल की मॅक्झिमम नंबर इन ॲरे. तर मॅक्झिमम नंबर हा मॅक्स मध्ये स्टोअर आहे. तर मॅक्स, तर इथं आपल्याला आपल्या ॲरे मधून मॅक्झिमम नंबर हा भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. तर चला आपण हे लॉजिक इक्लिप्स मध्ये टाईप करून बघूया आणि आपला प्रोग्राम हा रन करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर तुमच्या सर्वांचे इक्लिप्स मध्ये मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी मला एक इंटिजरचा ॲरे लागणार आहे. तर इंटिजर ॲरे त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट हे स्टोअर करून घेतो. 2, 1, 5, 3, 4 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत. देन मी ॲरेची लेंथ आहे ती काउंट करून घेतो आणि त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. इंटिजर साईज हा माझा व्हेरिएबल नेम. देन ॲरे डॉट लेंथ.
देन मी जो एलिमेंट हा ॲरेच्या 0 इंडेक्सला आहे त्याला मी मॅक्सिमम नंबर समजून घेतो आणि मॅक्सिमम मध्ये त्याला स्टोअर करून घेतो. तर इंटेजर मॅक्स इक्वल टू ॲरे ऑफ 0. देन मला पूर्ण एलिमेंट्स मध्ये चेक करायचं आहे ॲरेचे, तर मी त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घेतो. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 1, देन कंडिशन चेक करावं लागेल, देन आय प्लस प्लस, पुन्हा मला चेक करावं लागेल की ॲरे ऑफ आय हा मॅक्स पेक्षा मोठा आहे की नाही. तर इफ ॲरे ऑफ आय मॅक्स, ओके, जर असेल तर मला त्याला मॅक्स मध्ये ॲरे ऑफ आय ला असाइन करावं लागेल. तर मॅक्स इक्वल टू ॲरे ऑफ आय. ओके, तर इथं आपल्याला मॅक्झिमम नंबर हा भेटून जाईल. तर मेसेज प्रिंट करण्यासाठी SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मेसेज मॅक्झिमम नंबर इन ॲरे, तर तो असेल आपला मॅक्स मध्ये. तर तुम्ही बघू शकता की आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघितला आहे. तर चला आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट आपल्याला बरोबर भेटत आहे की नाही. तर आपल्याकडे एलिमेंट्स आहे 2 1 5 3 4. तर इथं आपल्याला समजतं आहे की 5 हा मॅक्सिमम नंबर आहे. तर रन केल्यानंतर आपल्याला 5 हा भेटला पाहिजे. तर रन, तर तुम्ही बघू शकता की मॅक्सिमम नंबर हा 5 भेटलेला आहे. म्हणजे आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे. तर चला आता आपण बघूया आपला प्रोग्रामचा मेमरी डायग्राम. तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होत असतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी इंटिजर चा ॲरे आपल्याकडे आहे. तर ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल. तर हा एक आपल्याकडे ॲरे आहे. सपोज त्याचा ऍड्रेस आहे आपल्याकडे 100 फर्स्ट एलिमेंटचा. तर 0 इंडेक्सला स्टोअर होईल 2, 1 इंडेक्सला स्टोअर होईल 1, सेकंड इंडेक्सला स्टोअर होईल 5 and third इंडेक्सला स्टोअर होईल 3, then फोर्थ इंडेक्सला स्टोअर होईल 4. देन मॅक्सिमम मध्ये आपण ॲरे ऑफ 0 हवा इथं. तर इथं ॲरे ऑफ 0 हा आपण मॅक्स मध्ये स्टोअर केलेला आहे. तर मॅक्स साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 200, त्याच्यामध्ये स्टोअर होईल मॅक्स इक्वल टू ॲरे ऑफ 0 म्हणजे 2. देन फॉर लूप मध्ये आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल.
त्याचा ऍड्रेस सपोज असेल 300 आणि आता आय मध्ये आपल्याकडे आहे आय इक्वल टू 1. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1 हा अरे ऑफ लेंथ पेक्षा लहान आहे की नाही. तर आपल्याकडे लेंथ आहे 5. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं इफ मध्ये आता कंडिशन चेक होईल. तर अरे ऑफ आय आपल्याकडे आहे 2 आणि मॅक्स मध्ये आहे आपल्याकडं 1. सॉरी, मॅक्स मध्ये अरे ऑफ आय आपल्याकडे आहे 1 आणि मॅक्स मध्ये आहे आपल्याकडं 2. तर ही कंडिशन ही फॉल्स आहे. तर आतमध्ये काही जाणार नाही. तर आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 1 तर तो होईल 2. देन अगेन इथं कंडिशन चेक होईल की 2 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. अगेन चेक इफ मध्ये कंडिशन चेक होईल. तर अरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 5. तर 5 हा 2 पेक्षा मोठा आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन अरे ऑफ आय आपल्याकडे आहे 5 तो मॅक्स मध्ये स्टोर होईल. तर मॅक्स मध्ये आता आपल्याकडे आहे 5. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू 3 होईल. देन अगेन इथं फॉर लूप मध्ये आपली कंडिशन चेक होईल. 3 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड फॉर लूप. देन अगेन चेक इथं कंडिशन चेक होईल. तर अरे ऑफ आय आता आपल्याकडे आहे 3 हा 5 पेक्षा मोठा आहे का. तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे. तर आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. आय होईल 4. देन अगेन इथं फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन अगेन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं पुन्हा कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा मोठा आहे का. तर कंडिशन ही फॉल्स आहे. देन कंट्रोल हा आतमध्ये जाणार नाही पण आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता होईल 5. देन अगेन इथं कंडिशन चेक होईल 5 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे. तर तो काही इनसाइड द फॉर लूप जाणार नाही. तर आपल्याला इथं मॅक्सिमम भेटलेला आहे आणि देन आपला लूप स्टॉप होईल आणि मग इथं मेसेज प्रिंट होईल मॅक्सिमम नंबर इज अरे. मध्ये आता आपल्याकडे आहे 5 आणि 5 होईल प्रिंट. तर आपल्याला बरोबर आपल्या अरे मधला मॅक्सिमम नंबर हा भेटलेला आहे. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचं एक्सप्लेनेशन. त्याचबरोबर मेमरी डायग्राम तुम्ही बघू शकता. तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.